नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. विलास गोले हत्या प्रकरणात नातेवाईक आक्रमक. सौरभ सोनावणेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. केज पोलीस ठाण्यासमोर मृतदेहासह ठिय्या आंदोलन. काँग्रेस पक्षाच्या वतीनं नांदेडमध्ये शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आसूड मोर्चा. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यात यावा, शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा यासह विविध मागण्यांसाठी मोर्चा. अमरावतीत ग्रामीण डाक सेवकांचे देशव्यापी धरणे आंदोलन. 8व्या वेतन आयोगात समावेशाची मागणी. मागण्या मान्य न झाल्यास जुलैमध्ये तीव्र आंदोलन. ऑगस्टमध्ये देशव्यापी संपाचा इशारा. लातूरमध्ये वाढला उष्णतेचा प्रभाव. जिल्हा प्रशासनानं घेतला महत्त्वाचा निर्णय. जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत बदल. शाळा सकाळच्या सत्रात भरणार. कोल्हापुरात ट्रॅक्टरवरून निघाली वरात. शेतकरी संस्कृतीचा विवाह सोहळा. मातीतल्या संस्काराशी नाळ जपणारा शेतकऱ्यांच्या पोरांचा विवाह सोहळा प्रेरणादायी. पालघर नंतर मुंबईच्या जोगेश्वरीत कथित भोंदू साधूंना नागरिकांचा चोप. भोंदू अंधेरी जोगेश्वरी परिसरात संशयास्पद हालचाली करत असल्याचा आरोप. MIDC पोलिसांकडून घटनेचा सखोल तपास सुरू. छत्रपती संभाजीनगरातील पैठण खेरडा प्रकल्प पूर्णतः कोरडा. तीव्र पाणी टंचाईमुळे गावकऱ्यांची चिंता वाढली. धरणात फक्त मृत पाणीसाठा शिल्लक. अमरावतीत बरसल्या पावसाच्या सरी. पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा. पावसाच्या प्रतीक्षेत अनेक शेतकऱ्यांच्या रखडल्या होत्या पेरण्या. भिवंडी शहरात आणि ग्रामीण भागामध्ये मुसळधार पाऊस. उकाड्यापासून नागरिकांना दिलासा. पावसाच्या आगमनानं नागरिकांची धावपळ. राज्यात 3 ते 4 दिवसात मान्सून सक्रिय होणार. कोकण किनारपट्टीवर रेड अलर्ट जारी. मान्सूनच्या वाऱ्याबरोबर आर्द्रतेचं प्रमाण वाढलं. मान्सून राज्यातल्या अनेक भागात पोहोचला. हवामान विभागाकडून माहिती. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी, सत्याची नवी दिशा.